की जय, महारुद्र हनुमान की जय, गोरक्षनाथ भगवान की जय, नाथ भगवान की जय, भैरवनाथ भगवान की जय, हरी माता जय, महारुद्र हनुमान की जय, बोलो रे भाई सब की जय। सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख न्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला भंग जगद्गुरु तुकोबरायचा। या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे। या चित्ताला समाधान प्राप्त करायचं असेल तर जगात एकच पर्याय ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण। सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान। संसारामध्ये माणसाला सुख प्राप्त करायचं असेल तर जगात एकच पर्याय ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण। नवे नवे माणसाला मोक्ष प्राप्त करायचं असेल तर जगात एकच पर्याय ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण। भगवंताच्या नामस्मरणाची ताकद सांगणारा भंग आजच्या कीर्तन रूपी सेवे करता निवडला आहे। विठ्ठल 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 अभंगाची पार्श्वभूमी पाहण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा परिहार देणं ते गरजेचं आणि अगत्याचं आहे। किम कारणम तुम्ही सर्वजण ठिकाणी एकत्रित आलात याचं महत्त्वाचं आणि मुख्य कारण पहिलंच वर्ष आहे महाराज या ठिकाणी, पहिलंच कीर्तन या जागेवरती, पण अतिशय गोड वातावरण आहे। ज्या निमित्ताने तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात ते गुरुवर्य आदरणीय सीताराम महाराजांच्या पुण्यतिथी 16 निमित्ताने कीर्तन महोत्सव आहे। बसलेल्यापैकी 2-4 मंडळी सोडले तर सीताराम महाराजांचं चरित्र मला असं वाटतं बऱ्याच जणांना माहितीच नाही। कीर्तन क्षेत्रामध्ये पण बऱ्याच जणांना माहिती नाही आणि बसलेल्यापैकी पण माहिती नाही। बऱ्याच वेळेस आपण शंकर बाबांचा फोटो पाहतो, साईबाबांचा फोटो पाहतो, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो पाहतो, गजानन महाराजांचा फोटो पाहतो, पण सीताराम बाबांचा फोटो आज आपल्याला सर्वांना पाहायला भेटला। पण सीताराम बाबांचं चरित्र ऐकल्यानंतर मग तुम्हाला कळेल साक्षात देव अवतारी पुरुष असणारे सीताराम बाबा, त्यांच्या आशीर्वादाने किती माणसाचं कल्याण होतं याचं यथार्थ वर्णन मला एका तासासमोर तुमच्या समोर करायचं आहे। आणि त्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी शंकर बाबांच्या मठामध्ये कीर्तन सोहळा संपन्न होतोय। आतमध्ये पूजा चालू असताना आदरणीय गुरुवर्य सूरजजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्या आईसाहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये संत महात्म्याचे आगमन झालं आहे। हे जंगल असणारं वातावरण मंगल करायचं काम जर कोण करत असेल तर संत महात्मे करतात। तिकडं गेलं का असं वाटतं सगळं वातावरण जंगलाचं आहे, आणि इथं आतमध्ये आलं तसं रमणीय वाटतं महाराज, इथं ताकद आहे। आणि आज अति पवित्र दिवस आहे, माऊली ज्ञानोबाराचं संजीवन समाधी सोहळा आळंद या ठिकाणी संपन्न होतोय। या सगळ्या पर्वणीच्या काळामध्ये या ठिकाणी तुम्ही माझ्यासमोर उपस्थित आहे। त्यानिमित्ताने उपस्थित असणारे गुणीजन मंडळीपैकी परमपूज्य कीर्तनकार गायनाचार्य तेजस महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। परमादरणीय गोड गायन सम्राट आमचे प्रवीणजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्या शेजारी उपस्थित असणारे महाराज बर्गे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। परमपूज्य आदरणीय उपस्थित असणारे सर्व गुणीजन मंडळीपैकी सतीश महाराज बर्गे, अरविंद गणपत पवार असतील, दिलीप महाराज लोखंडे, विनायकराव लोखंडे, सागर महाराज शेंडे, दिगंबर महाराज भोसले, सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। ज्यांच्या माध्यमातून तुम्हा संत सज्जनांचं दर्शन झालं, मृदुंग सम्राट ज्यांच्या आळंदीला मोठी संस्था आहे, पहिलंच वर्ष पण अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम ते करतात। माझे मित्र विकासजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्या संस्थेमध्ये शिकणारे सगळे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद या ठिकाणी मी व्यक्त करतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या मठासाठी ज्यांनी जागा दिली त्या लोखंडे भाऊ करते एकदा जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजवा। त्यांच्याही चरणी मी साष्टांग दंडवत करतो, महाराजांच्याही चरणी साष्टांग दंडवत करतो। विनेकरी महाराजापासून समोर बसलेली तुम्ही सगळी मंडळी, तुम्हाला सगळ्याला धन्यवाद व्यक्त करतो। माझे गुरुवर्य महंत शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थांचे मठाधिपती, ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं, असं बाबांच्या चरणी आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ बाबांच्या चरणी मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया।
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक पायावरी वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा गाणारी मंडळी अति गोडे एकदा जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्याच्यापेक्षा वाजवणारे सुंदर त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्यांच्या दोन्हीपेक्षा तुम्ही ऐकणारे हुशारी तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आता तुम्ही सगळे चांगले म्हणले सांगणारा थोडा येडपट आहे का काय सांगणारा हुशाराचे. 1 तास अति गोड चिंतन मला तुमच्यासमोर मांडायचं. तारीख कशासाठी घेतली प्रवीण दादा? मला दर्शन व्हावं म्हणून तारीख घेतली महाराज मी. मी म्हटलं शंकर बाबांचं मठ आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला दर्शन घडतं. त्यानिमित्ताने विकास दादाला म्हटलं काय नाही दर्शनाकरता माझं येणं होतं या हेतून मी तारीख घेतली आणि त्यानिमित्ताने अति प्रसन्न वाटलं. महाराज किती दैवी शक्ती महाराज. अरे शिकलेले सुद्धा लोक या संप्रदायामध्ये येतील याच्यात नवल नाही. परंतु महाराज 5-5, 7-7 वर्ष अभ्यास करून सुद्धा आपल्या मुखार विंध्यातून हे श्लोक बाहेर पडणार नाही. सकाळी मी आल्यानंतर आदरणीय सूरज महाराजांची पूजा पाहिली. अरे 5-5, 10-10 वर्ष सुद्धा शिकून सुद्धा आपल्या मुखातून एवढे मंत्र भारी पाडणार नाही बाहेर तसे त्यांचे मंत्र पडत होते. पण कुठे शिकले नाही काय नाही. त्यांनी सांगितले सीताराम महाराजांनी माझ्यावरती केलेली कृपा आहे. आणि एक सांगू का, लाखातले एक वाक्य बोलतो तुम्हाला आवडतं का? पहा महाराज, आता शिक्षण पद्धती निघाल्या गड्या. आपल्या आजोबांच्या काळामध्ये तेजस महाराज मला शिकलेले आठवत नाही. माझ्या आजोबा नाही शिकले, तुमचे आजोबा शिकले की नाही मला माहिती नाही. पण माझ्या वडिलांच्या काळापासून शिक्षणाला प्रगतीपथावरती नेण्यात गेलं पाहिजे, प्रगतीपथावरती गेलं पाहिजे. परंतु मला सांगा, आजोबांच्या काळात जर शिक्षण पद्धती नव्हती तर माझा सोपा प्रश्न आहे. तुकोबांनी 450 वर्षापूर्वी तुकोबांनी गाथा सांगितला. 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली. मग लिहिली कशी आणि शिकले कधी असा मला पडलेला अनेक दिवसापासून प्रश्न आहे. संत परंपरेची ताकदच ती महाराज. सोपी गोष्ट विचारू का मी तुम्हाला? या जगामध्ये देव इथले इथं गोड आवाज करा दादा, सॉफ्ट वर नाही गेला तरी जमत. असं मस्त गोड इथले इथं फक्त साऊंडचा आवाज द्यायचा. मला जास्त आवाज आवडतच नाही. सोपा प्रश्न करू का मी तुम्हाला माता भगिनी? जगात देव श्रेष्ठ का संत श्रेष्ठ? बरं बोला बोला. पण तुम्ही बोलले तर कीर्तन गोड होणार आहे. तुमच्या लेकरासारखं आहे की नाही? मी लेकरा हात म्हणा, मी कुठं वाटा मागणार आहे काय तुम्हाला? फ्रेश बसा माझ्या कीर्तनात, टेन्शन आले आणि बसू नका. 5-6 वर्षापूर्वी टेन्शनने किती लोक मेले सांगायची गरज आहे का? कोरोनाच्या काळात सगळे टेन्शन इंजेक्शननीच गेले महाराज, बरोबर आहे की नाही? तुम्ही अजूनही टीव्ही समोर बसा, 100 बातम्यापैकी एखादी बातमी तरी असतीच, गर्दी करू नका कोरोना होईल, बरोबर आहे की नाही? गर्दी करू नका कोरोना होईल. आणि परवा दिवशी मी त्या पारनेर भागामध्ये होतो महाराज, तिकडे पाट्या लावलेले, एकटं हिंडू नका बिबट्या खाईल. काय करायचं काय लोकांनी? बाहेर निघाव बिबट्याची भीती, घरात बसाव कोरोनाची भीती. लाखातले एक वाक्य बोलतो, तुम्हाला किती दिवस इथं ठेवायचं आणि कधी नेऊन स्मशानात पेटवायचं हे ज्याच्या हातात ते बाबा आतमध्ये बसलेला आहे. आपल्या हातात काय नाही महाराज. मस्त राहायचं, मस्त जगायचं. भगवंतानी एकदा कृपा केली ना महाराज, या जगात अशक्य नाही. बोलत चला, संत श्रेष्ठ का देव श्रेष्ठ? संत. उत्तर तुम्ही बरोबर दिलं, तुम्हाला प्रूफ करून द्यायची जबाबदारी माझ्याकडे. देवापेक्षा देवगडची दिंडी 6 वर्षापासून बंद आहे. तेजस महाराज आमचा सप्ताह असतो तिथं, आणि सप्त्याचे शेवटचे 5 दिवस असतात कीर्तनाचे. यावर्षी शेवटचे 2 दिवस मी असा प्रवास करत होतो. आणि पंढरपूरकडे जात असताना 4 व्हीलर मध्ये प्रवास करत असताना लाखो लोक पंढरपूरकडे चालले होते. हजारो दिंड्या पंढरपूरकडे चालल्या होत्या महाराज. लोक पायी 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 सगळे पंढरपूरकडे चालले होते. मी गाडीतून सगळ्या दिंड्या पाहत होतो. ऐका ना दादा, देवापेक्षा संत कसं काय श्रेष्ठ? ऐका, सगळे लोक कुठे चालले होते? पंढरपूरला. कोणाच्या दर्शनाला चालले होते? पांडुरंगाचे, विठ्ठलाचे. ऐका बरं का, देवापेक्षा संत कसं काय श्रेष्ठ? कुणाच्या दर्शनाला चालले सगळे लोक? पांडुरंगाच्या. मग ज्याच्या दर्शनाला चालले लोकांनी त्याचंच गुणगान गायला पाहिजे होतं की नाही? माझा प्रश्न कळाला ना तुम्हाला? देवापेक्षा संत कसं काय श्रेष्ठ? ज्याच्या दर्शनाला चालले लोकांनी त्याचंच भजन करायला पाहिजे होतं की नाही?
चालले पांडुरंगाच्या दर्शनाला आणि सगळ्या दिंड्यात भजन कुणाचं? ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा तुकाराम 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 चालले पांडुरंगाच्या दर्शनाला सगळ्या दिंड्यात भजन कुणाचं? याच्यातून सिद्ध झालं देवापेक्षा संत श्रेष्ठ. उगले महाराज मनाने बोलत नाही गड्या. संताविना प्राप्ती नाही आईचे वेद देती ग्वाही हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय. महाराजाच्या पुढे बोलू का? हा, संताचे संगती मनोमार्ग गती आकाळावा श्रीपती लाखातलं प्रमाण सांगतो. तुका म्हणे पापे जाती संताची या दिवसभर कळत न कळत पाप झालं आणि संताचं मुखातून आपल्या भजन बाहेर पडलं का ते पाप निघून जाते. एवढी संत महात्म्याची ताकद आहे. एका वेळेस देव नाराज झाला तरी जमतं पण संत नाराज व्हायला नको. संत नाराज झाले तर देव जवळ येत नाही. देव नाराज झाला संत जर जवळ असले देव आपोआप जवळ येतो महाराज. परंतु संत नाराज होता कामा नये. आणि संतांची पुण्यतिथीला आपण सर्वजण एकत्रित आलो. कुणाची पुण्यतिथी सोहळा साजरा करतोय आपण? सीताराम बाबाचं पुण्यतिथी सोहळा. कोण होते सीताराम बाबा या विषयावरती मला बोलणं अति गरजेचं वाटतंय महाराज. पुण्यतिथी कोणाची पण होत नाही. देवाचा जन्म होतो महाराज, संतांची पुण्यतिथी होती. का बरं? आपल्या सामान्य माणसाचं पुण्यस्मरण होतं आणि संतांची पुण्यतिथी होती. याच्यामध्ये बदल आहे. संतांची पुण्यतिथी का आणि आपलं पुण्यस्मरण का? संत कधी तिथी पाहून देह ठेवत नाही. संत ज्या तिथीला देह ठेवतात ती तिथी पुण्य होते म्हणून पुण्यतिथी. विठ्ठल विठ्ठल भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. संत तिथी पाहून देह ठेवत नाही. ज्या तिथीला देह ठेवतात ती तिथी पुण्य होते म्हणून पुण्यतिथी. त्या पुण्यतिथीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आला. पुण्यतिथी कुणाची आहे? सीताराम महाराजाची पुण्यतिथी आहे. महाराज सीताराम महाराजाचा तसा अभ्यास केला तर खूप जुना काळ आहे. सीताराम बाबाचा खूप जुना काळ आहे. अक्कलकोटच्या स्वामी महाराजांचा या ठिकाणी फोटो आहे. आज महाराष्ट्रामध्ये 75% भक्त स्वामी महाराजांचे आहे. बस आता राहू द्या. आवाज बरा दिला, याच्यात काही बदल करू नका. फक्त विको वगैरे मला काही देऊ नका. हा, 75% लोक भक्त आहे महाराज. शंकर बाबांचे असतील, साईबाबांचे असतील, स्वामी समर्थ महाराजांचे असतील आणि गजानन स्वामींचे असतील. या जगाची सुरुवात आदिनाथापासून आहे. नाथांच्या पुढं कोणतीही शक्ती चालत नाही महाराज. आल्यानंतर मला महाराज सांगत होते नाथ भक्त आहेत ते. हा, नाथांच्या पुढं कोणती शक्ती चालत नाही. बाकी देवाचं दर्शिक बरं आहे पण नाथांचं काम कठीण आहे. तिथं लय नियमात लागतं महाराज. तिथं नियमात हुकला तर राख रांगोळीच आहे आणि नियमात राहिलं तर माणूस वरतीच आहे महाराज. नाथांचं कामच तसं आहे. हा, बरं ते काय श्रीच्या याच्यातून जन्माला आलेले नाहीत ना महाराज. नवनाथ हा अजिबात नाही महाराज. नवनाथांचा तुम्ही अभ्यास करा ना. गुरु शिष्य परंपरा पाहत असताना कशी निर्माण झाली महाराज. महाराज त्यांची एकदा कृपा झाली या जगात अशक्य गोष्ट नाही. ती परंपरा चालवणारे आदरणीय सूरज महाराज. त्यांनी मला आल्यानंतर सांगितलं, उगले महाराज मला सगळं काही प्राप्त झालं असेल तर ते सीताराम महाराजामुळे प्राप्त झालं. सीताराम महाराज अगोदर आहे आणि बाकी सगळं नंतर आहे. किती ताकद असेल महाराज सीताराम महाराजात. आता तुमची तर पहिल्या वर्षी सोहळा तुम्ही साजरा करताय पण असं वाटतं दरवर्षी या ठिकाणी कीर्तन होतं का काय असं भास होत. महाराज बर्गे महाराज सीताराम महाराजांची ताकद अलग आहे. हा, आता आज या ठिकाणी आपल्याकडं समजा आपण सोहळा साजरा करतोय पण पंढरपूरच्या मंगळवेढ्याच्या शेजारी खर्डे नावाचे गाव आहे. जिथं सीताराम महाराजांनी संजीवन समाधी आहे. तिथं लाखो लोक आहेत महाराज. आज लाखो लोक आहेत. दुपारी 12 वाजता पुष्पवृष्टीच्या ठिकाणी होणार आहे. सीताराम महाराज कोण होते? स्वामी समर्थ महाराजांच्या काळातले सीताराम महाराज. सीताराम महाराज स्वामी समर्थ महाराजांचे अति प्रचंड जवळचे एकमेव शिष्य स्वामी समर्थ महाराजांचे. कसा झाला जन्म सीताराम बाबांचा? तसा सीताराम बाबाचा जन्म पंढरपूरच्या रुक्मिणी मातेच्या दरबारात झाला. ते पांडुरंगाचं लेकरू महाराज. हा, रुक्मिणी मातेच्या समोर झाला महाराज. सावत्राई सीताराम बाबाची थोडी कहाणी ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सीताराम बाबाची सावत्राईने सीताराम बाबाला त्रास द्यायला सुरुवात केला. किती त्रास द्यावा? याला निमित्त असतं महाराज. याला लिमिट असतं.
वेळ लागेल का आचारी साहेब? हा अर्धा हे तास. बराच वेळ चालेल का 15-20 मिनिटं. तुमचं? हा ना मला विक्षेप होतोय बरं का. हा ती म्हणते आम्हाला उशीर होतोय. बरं चालतंय विठ्ठल 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 विठ्ठली गवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय हनुमान की जय हे पण महत्वाचं आणि ते पण महत्वाचं, फक्त थोडीशी सहकार्याची भूमिका ठेवा. हा आपल्याला हे पण महत्वाचं आणि त्याच्यापेक्षा ते पण महत्वाचं आहे. ते नसलं तर तुम्ही माझ्या समोर बसू शकत नाही, ते पण अति महत्वाचं आहे महाराज. आणि अन्नदान श्रेष्ठ दान सांगितलं, त्याच्याकरता आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. काय हरकत नाही, फक्त थोडं शांततेत घ्या. मला सीताराम बाबाची कहाणी आपल्या समोर मांडायची. सीताराम बाबाच्या आईने सीताराम बाबाला खूप त्रास दिला, सावत्राई महाराज. हा एवढा त्रास दिला का खायला प्यायला सुद्धा देत नव्हते. एवढा त्रास दिला महाराज, हानमार तर करायची पण खाणं पिणं सुद्धा बंद केलं होतं. आणि सीताराम मरावा म्हणून देवाकडे नवस करावा, सावत्र माईने. महाराज एक दिवस वडिलांना वाईट वाटलं. पिताश्रेणी सीताराम बाबाला जवळ घेतलं. सीताराम महाराजांच्या डोक्यावरून हात फिरवला बाप म्हणून, आणि सीतारामाला सांगितलं, सीताराम तुझी माई तुला त्रास देते हे मला डोळ्याने दिसतंय, कधीपर्यंत त्रास सहन करणार? काय करू बाबा, इथं थांबू नको, पंढरपुरात जा. तुझी खरी जर माय कोण असेल, तुझा जिथं जन्म झाला त्या रुक्मिणीच्या दरबारात तुझा जन्म झाला, दा तिच्याकडे न्याय माग. नामदेवाने जसं डोकं आपटून जगाच्या बापाला जीव घालावर महाराज, तसं सीताराम बाबांची कहाणी आहे. सीताराम बाबा निघाले, मजल दर मजल करीत पंढरपूरमध्ये पोहोचले. आणि रुक्मिणी आई साहेबाच्या ज्या ठिकाणी मंदिर आहे महाराज, त्या गाभाऱ्यामध्ये सीताराम बाबा गेले. सीताराम बाबांनी सांगावं, रुक्मिणी तू माझी माय आहे, तूच माझी आई आहे. सावत्र माय मला मारते, खायला देत नाही, काही देत नाही, तूच माझी माय आहे, तूच माझं सर्वस्व आहे. आणि काय मला भूक लागली तर तू मला द्यायचं काम कर. महाराज पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला. त्याच गाभाऱ्यामध्ये सीताराम बाबाने झोपावं. 3-4 दिवस झाले. एक 10-12 वर्षाचं लेकरू या ठिकाणी. पण पूर्वीचा काळ, आता समजा पंढरपूर डेव्हलप झालं महाराज, आता कॅमेरे, आता कमिटी, सगळ्या गोष्टी आहेत. पण पूर्वीच्या काळामध्ये जनाबाईचा काळ वाचा तुम्ही. मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर जनाबाईने सुद्धा थांबावं, मग नामदेवानी घरी न्यावं, हा इतिहास आपल्याला सगळ्याला माहिती आहे. पण सीताराम बाबाच्या आयुष्यामध्ये सुद्धा तेच घडलं. सीताराम बाबाने 4-5 दिवस अन्न भूक लागली म्हणून अन्न वाचून त्याच ठिकाणी चक्कर येऊन पडलेले सीताराम बाबा. 4 दिवसानंतर रुक्मिणी मातेने विटेवरचं पाऊल उचललं, कटेवरचे हात सोडले, रुक्मिणी माता त्या ठिकाणी सीताराम बाबाच्या जवळ आल्या. अरे स्वतःला जन्माला घातलेल्या माईनी जीव घालावं लेकराला, याच्यात नवल नाही महाराज. साक्षात रुक्मिणी मातेने सीताराम बाबाला जवळ घेतलं, मांडीवरती बसवलं, सीताराम बाबाला स्वतःच्या हाताने खाऊ घातलं. ही ताकद सीताराम बाबाची महाराज. रुक्मिणी मातेने खाऊ घालावं, डोक्यावरून हात फिरावा. रुक्मिणी मातेला सांगितलं सीताराम बाबाला. सीताराम बाबाने सांगितलं, माझा बाप म्हणत होता, माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, सीताराम तुझा जन्म पंढरपूरमध्ये रुक्मिणीच्या समोर झाला, आणि तीच तुझी माय आहे, तीच तुझी रक्षण करणारी आहे, ती तुला 100% जीव घालेल. रुक्मिणी मातेने सांगितलं, सीताराम इथं थांबू नको, तुझी माय जर तुला पाहायची असेल ना, या कलियुगामध्ये तुला तुझ्या माईचं दर्शन करायचं असेल तर अक्कलकोटला जा. स्वामी समर्थ महाराज ही सगळ्याची माय महाराज. हा तिथपासून माय तयार झाली महाराज. स्वामी समर्थ महाराजाकडे जा. स्वामी समर्थ महाराजांच्या समोर 500-700 लोकांमध्ये सीताराम महाराज आले. सीताराम महाराजाचं राहणंच भगवान दत्तात्रयासारखं होतं, फक्त लंगोट गुंडाळलेला, उघडाबंब शरीर अंगावरती असणार. आणि लोकाला वाटायचं वेडा आहे, सीता वेडा आहे, पण वेडा नसायचं महाराज. हा लोकाला वाटायचं मनोरुग्ण आहे, ते त्याच्या ध्यानात राहायचे. आणि त्यांच्या ध्यानात राहणारी लोक देवाला जास्त प्राणप्रिय असतात गड्या. त्यांना संसाराच्या मोहजाळामधून ते अलिप्त असतात, आणि आपण संसाराच्या मोहजाळामध्ये अडकलेले लोक आहे. आता समजा एखादा माणूस इथं आला ना, अचानक समजा या जमिनीवरती लोळायला लागला, आपण त्याला वेडा म्हणणार का नाही? आपण लोळणार आहे का महाराज? आपले कपडे खराब होऊ नये म्हणून आपण लोटांगण सुद्धा घालू शकत, बरोबर आहे का नाही? आपण या मायाजाळात गुंतलेलो आहे. आपल्याला देवापेक्षा हे शरीर महत्वाचं आहे, त्या देवापेक्षा हे कपडे महत्वाचे. खरंच सांगा बरं माता भगिनी तुम्ही सगळे,
तुम्हाला संसाराचं मायाजाळ महत्वाचं आहे का देव महत्वाचा आहे? हा, देव. किती जणील देव महत्वाचा? करा बरोबर बोट. वा, तुमच्या वरती हात आले दोघींचे, मी तुमचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करेन. याच्यापेक्षा सोपा प्रश्न करतो. माता भगिनी तुम्ही सांगा आणि पुरुष मंडळी तुम्ही सांगा, बसलेल्यापैकी कुणाला वाटतं बरं देवाने आपल्या घरी यावं? करा बरोबर बोट. वा वा वा, सगळ्याला वाटतं देवाने आपल्या घरी यावं. आणि कुणाला वाटतं आपण देवाच्या घरी जावं? करा बरोबर बोट. वर हात घेतलेले खाली घेतले, काही नाही. अर्थ उशिरा कळाला तुम्हाला. म्हणजे देवाने आपल्या घरी यावं हे बरं पडतं, आपण देवाच्या घरी जायला बरं पडत नाही का? ऐका आता, ज्यांनी वरती बोट केलं मला लक्ष आहे तुमच्याकडे. तुम्हाला देव महत्वाचा आहे, तुम्हाला संसाराचं मायाजाळ महत्वाचं नाही. मायाजाळ म्हणजे काय? अर्ध्या मिनिटात बोलतो. मायाजाळ म्हणजे सत्ता, मायाजाळ म्हणजे संपत्ती, गाडी बंगला घर संसार, सगळ्या गोष्टी मायाजाळात. तुम्हाला मायाजाळ संपत्ती महत्वाची नाही, तुम्हाला देव महत्वाचा. ज्यांनी वर बोट केलं तुम्ही ठामे याच्यावर. कोणाला माघार घ्यायची नाही ना? फॉर्मची मुदत चालू आहे बरं का अजून. तुम्हाला देव महत्वाचा. थोड्या वेळाने माझं कीर्तन संपेल. तुम्ही भोजन वगैरे केला, निघून निघालात. ऐका बरं का, अर्धा किलोमीटर वरती तुम्ही पायी 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 चालत गेलात आणि जात असताना रस्त्याच्या कडेने तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या. दोन मूर्त्या दिसल्या. एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती आहे. एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती आहे. खरं सांगा मला, तुम्ही कोणती मूर्ती उचलता? रामाची. 100% रामाची. 100% रामाची मूर्ती पितळाची आणि रावणाची सोन्याची. ओय रामाची मूर्ती पितळाची आणि रावणाची सोन्याची. आता कोणती उचलता? रामाची. घरी जाऊन सांगा मला, कशाला सांगता तुम्ही पितळाची मूर्ती उचलता रामाची? अरे सरकारच्या 1,500 करता दिवसभर बँकेसमोर सगळ्याला खोटं बोला उगले महाराजाला, कशाला खोटं बोल? ठीक आहे, तुम्ही माझ्या आई सारख्या बहिणी सारख्या. खरं सांगा मला, माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. पटकन बोला बरं, या दोन्हीत पवित्र काय? तुळशीची माळ. माझ्या गळ्यात तुळशीची माळ, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र. पवित्र काय? तुळशीची माळ. 100% फायनल लॉक किया जाय. तुळशीची माळ पवित्र आहे. कीर्तन संपलं का सगळ्यांनी मंगळसूत्र काढायचे, निधा आणून ठेवायचे. जमन काय येडा बेडा काय म्हणा बाप्पा तू. लाखाच्या पुढं सोन्याचा भाव गेला आणि तू म्हणतो इथं आणून ठेव. दोन्ही उदाहरण सिद्ध झालं. तुम्हाला देवाचं काही घेणं देणं नाही. लोक फक्त म्हणायला म्हणतात महाराज असं कीर्तन चालू असलं असं वाटतं संपूच नाही. चांगला जर साप इथं मध्ये निघाला तर एक बसच नाही माझ्याकडे. तुम्हाला देव सगळ्याला ज्याचा त्याचा जीव महत्वाचा आहे महाराज. माझं सांगणे मला मुद्दा विस्कटायचा नाही आहे. मी तुम्हाला सांगत होतो सगळ्याला ज्याचा त्याचा जीव महत्वाचा आहे, संसार महत्वाचा आहे. म्हणजे ते सीताराम बाबा त्यांच्या धुंदीमध्ये राहायचे आणि लोकाला असं वाटायचं हा वेड पोरग एक काय. अंगावरती कपडे नाही, लंगोट असायचं. स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटला आले आणि स्वामी तुझी आई दाखवतील म्हणून, स्वामी तुझी आई बनतील म्हणून रुक्मिणी मातेने मला संदेश दिलाय. स्वामी समर्थ महाराजांनी 400-500 लोकांमध्ये त्याला ओळखलं. सीताराम सीता काही कधी स्वामी गुरुवर म्हणायचे. स्वामी समर्थ महाराज सीताराम बाबाला गुरुवर म्हणायचे. गुरुवर या. रुक्मिणी आई साहेबांनी पाठवलं. काय ओळखलं म्हटल्यानंतर महाराज स्वामी समर्थ महाराजांनी जवळ घेतलं. 7 वर्ष स्वामीच्या सानिध्यामध्ये राहिले सीताराम बाबा. 7 वर्ष. आईपेक्षा जास्त प्रेम करायचे. आंघोळ घालायचे, खाऊ पिऊ घालायचे. आई काय करते महाराज लेकराला ह्याच गोष्टी करते ना. आंघोळ घालणं, खाऊ पिऊ करणे. स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यामध्ये 7 वर्ष राहिले. 7 वर्ष. आणि स्वतः स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं सीताराम गुरुवर आता इथं थांबू नका. आता इथं थांबू नका. मग तुम्ही खर्डीला जा. खर्डीला जा. तुमची जागा तिथे यशोतीत केलेली आहे. पण महाराज 17-18 वर्षाचे झालेले खर्डीला आल्यानंतर लक्षपूर्वक ऐका, त्या सीताराम महाराजांच्या माध्यमातून अनेक चमत्कार झाले. लोकाला असं वाटायचं वेड आहे हा. लोकाला असं वाटायचं बरं ते एखाद्या वेळे जेवले तर जेवले, नाही तर 7-7, 8-8 दिवस उपाशीच राहायचे महाराज. जरी एखाद्याच्या दारासमोर गेले भिक्षा वाढ गमाय असं म्हटलं, काही सेकंदात काही मिनिटात जर समोरून दारातून कुणी बाहेर आले तर दरवाजात थांबायचे, नाही तर निघून जायचे. थांबत नव्हते महाराज. मग कोणता चमत्कार केले? अनेक चमत्कार केले. आजही तुम्ही खर्ड्याला जा, माझ्या व्यतिरिक्त जा. मंगळवेढ्याच्या शेजारी महाराज आहे, पंढरपूरचे शेजारी आहे. भूत प्रेत पिशाच बाधा झालेले सगळे लोक त्या ठिकाणी जातात महाराज. संजीवन समाधीचं दर्शन घेतात. किती ताकद आहे. एखाद्याच्या संसारात आडी अडचण येत असेल आणि सीताराम बाबाला आपलं दुःख सांगितलं तर नष्ट करायची ताकद सीताराम बाबा. याच्यात नवल नाही महाराज, याच्यात नवल नाही. लक्षपूर्वक ऐका. भूत प्रेत यांनी पिशाच्यानी बाधा झालेले सगळे लोक त्या ठिकाणी जातात महाराज. सीताराम बाबाच्या समाधीच्या पुढे एक छोटस मंदिर आहे आणि छोट्याशा देवळ्या आहे. त्याच्यातून साधा आपलं मुंडकं मन जात नाही प्रवीण दादा. कधी गेले तर जा. पण ज्याला भूत बाधा झाली आहे,
ज्याला पिशाच बाधा झालेली आहे. एकदा सीताराम बाबाची 12 वाजता आरती सुरू झाली तर तो अख्खा कंबरापर्यंत माणूस आतमध्ये जातो. बरं आतमध्ये जातो याच्यात नवल नाही, मी सांगतो याच्यात, मी लाईव्ह सांगतोय तुम्हाला, रेकॉर्डिंग तुम्ही करत आहे, युट्यूबला तुम्ही ऐकणार आहे. आतमध्ये माणूस जातो आणि ज्याला ओरिजिनल भूत प्रेत पिशाच बाधा झालेली आहे तिथे चिमटे ठेवलेले आहेत अनेक आतमध्ये. त्याच्यातलं एक चिमटा तोंडामध्ये पकडतो आणि दक्षिण वाहिनी नदी म्हणून आहे तिथपर्यंत तो चिमटा घेऊन जातो आणि तो चिमटा त्या दक्षिण वाहिनी नदीमध्ये सोडला की याची भूत प्रेत पिशाची निघून जातात. ही आख्यायिका अजून चालू आहे. आज लाखो लोक आहेत महाराष्ट्रात, आज लाखो लोक आहेत. तुम्ही लाईव्ह सोहळा पहा. सीताराम बाबाची अद्भुत शक्ती येते. सीताराम बाबाची संसारातल्या आडी अडचणी निघतील याच्यात नवल नाही, परंतु कोणालाही संसारामध्ये एकाला लेकरू बाळ होत असेल आणि सीताराम बाबाला नवस केला का इच्छा पूर्ण करायची ताकद आहे सीताराम बाबा. हा, कारण स्वामी समर्थ महाराजांनी आई म्हणून त्यांना जपले, 7 वर्ष जवळ ठेवले आणि सीताराम बाबाला सांगितलं तुझ्या आशीर्वादाने कल्याण होईल या दुनियेचं, त्याच्यासाठी तिथं पाठवलंय. लक्षपूर्वक ऐका. हा, आणि सगळे लोक त्या ठिकाणी आज एकत्रित येतात. 2-3 सोहळे, गुरुवारी आमोशाला तर भरपूर त्या ठिकाणी गर्दी असते महाराज, भरपूर त्या ठिकाणी गर्दी असते. सीताराम बाबाने पहिला चमत्कार केला आयुष्यामध्ये, पहिला चमत्कार केला सीताराम बाबाला. ज्या टायमाला स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं जा तिकडच्या गावामध्ये जाऊन वास्तव्य कर, सीताराम बाबा आले महाराज. पण एका झाडाखाली झोपायचे, लोकांना वाटायचं वेडा आहे बुवा, अंगामध्ये कपडे नाही. मग एका वैष्णव माणसाला, त्यावेळेस 2 लोक होते, शैववादी लोक वेगळे, भगवान शंकराचे भक्त आडा गंध लावायचे आणि विष्णूचे भक्त उभा गंध लावायचे. एक ओरिजिनल ब्राह्मण विष्णूचे भक्त असणारे, पण पोटाचा त्रास व्हायला लागला, एवढं पोट दुखायला लागलं, एवढं पोट दुखायला लागलं त्याला माप नाही. सगळीकडे सगळे औषध भानगडी केले पण कोणी यायला तयार नाही. आणि मग स्वामी समर्थ महाराजांच्या तिथं जवळ असणाऱ्या सीताराम बाबाचा कोणी तर निरोप दिला, जा सीताराम बाबाकडे जा, तिथं तू क्लिअर होशील. शेवटी सगळीकडून थकलेला माणूस शेवटी विचार काय करतो, आपल्याला नीट होण्याशी मतलब आहे, पुढे जरी गुण येण्याशी मतलब आहे. सीताराम बाबाकडे निघाले, पण गावातल्या लोकांनाच माहिती नाही सीताराम बाबा कोण आहे. एका झाडाखाली झोपणारे, उघड्या अंगावरती झोपणारे लोक वेड्या म्हणायचे. त्या गावात विचारपूस झाली, कोणी सीताराम आहे की, ते म्हणे नाही, पण आम्हाला सांगण्यात आलंय म्हणे. ते म्हणे वेडा सीता आहे बाबा, मग तो सीताराम आहे का काय म्हणून जवळ आले. आणि जवळ आल्यानंतर लक्षपूर्वक ऐका, तिथंही थांबले नाही, ते भगवान दत्तात्रयाकडे गेले, गाणगापूरला गेले. मला नीट व्हावं, पोटाचा आजार नीट व्हा म्हणून वैष्णव भक्त, विष्णूचे भक्त गाणगापूर मध्ये गेले. भरपूर दिवस तपश्चर्या केली. भगवान दत्तात्रयाने सांगितलं, माझ्यापेक्षा जास्त गुणयुक्त उपाय करायचा असेल तर सीतारामकडे जा. आता भगवान दत्तात्रयाने साक्षात सांगितलंय म्हणल्यानंतर काय, भगवान दत्तात्रयाने पाठवलं महाराज. सीतारामाकडे आले आणि त्या झाडाखाली झोपलेल्या सीताराम महाराज तुम्हीच का? सीतारामाने सांगितलं, गाणगापूरून आला काय? भगवान दत्तात्रयाने पाठवलं काय? आणि म्हटल्या वैष्णव भक्ताच्या लक्षात आलं, हे सीताराम महाराज. मला भगवान दत्तात्रयाने पाठवलं हे फक्त कुणाला माहितीये? हे फक्त मला माहिती. पण या माणसाला कळालं म्हणजे सीताराम महाराज 100%. दत्तात्रयाने जरी पाठवलं असेल, हा, तिथून महाराज तड 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 सीताराम महाराज निघाले आणि एका महादेवाच्या मंदिरात येऊन बसले. आणि महादेवाच्या मंदिरात येऊन बसल्यानंतर याला वाटलं आपल्याला तर गुण पाहिजे. जे विष्णू भक्त होते ते महादेवाच्या मंदिरात जात नव्हते, ते उभ्या टिळ्यावाले आड्या टिळ्याचा तिरस्कार करत होते. जे शिव भक्त होते ते विष्णूची पूजा करत नव्हते. आणि सीताराम बाबा तर महादेवाच्या मंदिरात जाऊन बसले. आणि तो पोटाने व्यथित असणारा वैष्णव भक्त बाहेर येऊन बसला. सीताराम बाबाने सांगावं, तुला भगवान दत्तात्रयाने जरी पाठवलं असेल, कोणी जरी तुला पाठवलं असेल, तर तुला नीट व्हायचं असेल तर आतमध्ये मंदिरात ये. विष्णू भक्तांनी सांगितलं, आपण विष्णूची सोडून कोणाची पूजा करत नाही, हे तर महादेवाच्या मंदिरात बसले, मग आता आपला आडवा टिळा आहे, उभ्या टिळ्यावाले जायचं कसं? अरे तुला जर गुण प्राप्त करायचं असेल तर आतमध्ये ये. पण अहो, पण आम्ही विष्णू भक्त आहे, कोणी जरी सांगितलं सीतारामाचं सांगणं ना, तू आतमध्ये ये, तुला जर नीट व्हायचं असेल तर आतमध्ये ये. महाराज आतमध्ये बोलवलं बळजबरी. आता पोटाच्या व्याधीने त्रस्त झालेले एवढ्या दिवसाचा ब्राह्मण आतमध्ये गेला आणि सांगितले, गरमागरम भाकर आणि कांदा आणा. ब्राह्मणाने सांगितलं, मी कांदा खात नाही. कांदा आणि लसूण वर्ज करतात काही लोक. त्याच्यापैकी त्यांनी पहिला चमत्कार केला बरं का सीताराम बाबाने आयुष्यामध्ये. कांदा आणि भाकर आणा म्हणे. आपण बाबा मी कांदा खात नाही, कांदा खात नाही. आजारातून त्रस्त जर नीट व्हायचं असेल तर मी सांगतो ते खावं लागेल. अरे भगवान शंकर आणि विष्णू वेगळा नाही बाबा.
सीताराम बाबाने सांगावं, तू जरी विष्णू भक्त असेल, तू जरी आडवा टिळा लावत नसेल, उभा टिळा लावत असेल, मी महादेवाच्या मंदिरात बसतोय ना, हा भगवान शंकर आणि विष्णू वेगळा वेगळा नाही, ती एकत्र आहे, ती सगळी एक आहे. बस तुला कांदा भाकर खावा लागेल. पोटाच्या दुखण्याकरता वैष्णवांनी महाराज पहिल्यांदा कांद्याची चव घेतली, पहिल्यांदा कांदा भाकर खाल्ली, आणि या जगातलं पहिलं पोट व्याधीने त्रस्त झालेला ब्राह्मण नीट करायचं काम जर या जगात कोणी केलं असेल तर सीताराम बाबांनी केलं महाराज. मग लोकाला आदर्श पटायला लागलं, लोकाला आदर्श पटायला लागलं, पण त्रास देणारी लोक खूप असतात प्रवीण दादा. सीताराम बाबा आपलं चालत असताना देवाचं भजन करावं, आणि दारूचा गुत्था होत आहे. पूर्वीच्या काळात गुत्था म्हणायचे. दारूच्या गुत्थ्यावाल्यांनी पाहिला, अरे वेडा दिसतो म्हणे. महाराज सीताराम बाबाला आणलं, आणि सीताराम बाबाला आणलं असं खाली पाडलं, बाटलीवरती बाटली, बाटलीवरती बाटली, बाटलीवरती बाटली. एक बाटली नाही पाजली, 2 बाटल्या नाही पाजल्या, 5 नाही 10 बाटल्या एकमाग एक पाजल्या दारूच्या. त्यांना वाटलं एक बाटली प्यायल्यानंतर माणसाला मस्ती येते महाराज, 2 बाटली प्यायल्यानंतर काही सुधरत नाही. तुम्ही दारूवाले सगळे लोक तुम्हाला माहिती, माहिती असतील ना, तुम्ही पाहत असताल ना. सीताराम बाबांना जशी बाटली पाजायचे विकास दादा, तसं लघवीच्या रूपातून सीताराम बाबाची दारू सगळी बाहेर जायची, सगळी जागा उली झाली. असं कसं शक्य? शेवटी 5-7 बाटल्या एका मागे एक पाजल्या, आणि बाटल्या पाजणाऱ्याला वाटली दैवी शक्ती. जशी आपण वरतून बाटली पाजतोय, दारू पाजतो, लघवीच्या रूपातून ती सगळी बाहेर पडते. ती ताकद कोणती तरी वेगळी. आणि पटवर्धन म्हणून भक्त होते सीताराम बाबाचे, अति प्रेम करणारे सीताराम बाबावरती. त्यांना कळालं या लोकांनी, त्यांनाही आतमध्ये टाकलंय, त्यांनाही जेलमध्ये टाकलं. दारूचा गुत्था बंद झाला. महाराज त्या दारूवाल्याला दुसरा चमत्कार केला, अति महत्वाचा चमत्कार मला तुमच्या समोर मांडायचा. इथं फोटो आहे महाराज गोंदवलेकर बाबांचा. गोंदवलेकर बाबांचे, गोंदवलेकर बाबांचे शिष्य चौंडे शास्त्री म्हणून प्रख्यात कीर्तनकार होते त्या काळात. चौंडे शास्त्री, लक्षपूर्वक आहे का? चौंडे शास्त्री म्हणून प्रख्यात कीर्तनकार. त्यांचं कीर्तन म्हणलं का लाखोनी लोक जमायचे. आता इंदोरीकर बाबांचं जसं आहे तसं, लाखोनी लोक जमायचेत महाराज, लाखोने. चौंडे शास्त्री म्हणलं का तिथं गर्दीला काय मस्त. पण चौंडे शास्त्रीला सांगितलं गोंदवलेकर बाबाने, माझ्या गुरु समान आहे सीताराम बाबा म्हणून. गोंदवलेकर बाबा सुद्धा सीताराम बाबाला गुरु मानायचे. त्यांचे एकदा दर्शनाला जा म्हण. चौंडे शास्त्री महाराज गेले, पण आता ज्याला जास्त लोक जमतात त्या माणसाचा वेगळा दरारा असतो. चौंडे शास्त्री गेले, आणि चौंडे शास्त्री असे लांब उभा असतानाच आता हे सीताराम बाबा म्हणजे उघड्या अंगावरती. सीताराम बाबाने सांगितलं गोंदवलेकरनी पाठवलं काय म्हणे. गोंदवलेकरनी पाठवलं म्हटलं चौंडे शास्त्रीला वाटलं सीताराम बाबा काहीतरी देवतेचा पुरुष आहे, आपल्याला ओळखलं कसं. म्हणे तू चांगलं कीर्तन करतो, म्हणे चांगलं कीर्तन करतो, मला ऐकू दे म्हणे तुझं कीर्तन, तुझ्या कीर्तनात मी बसतो. महाराज चौंडे शास्त्रीच्या कीर्तनात सीताराम बाबा बसले, आणि चौंडे शास्त्रीने सीताराम बाबाचं वर्णन केलं. आणि सीताराम बाबाचं वर्णन मंगळवेढ्याच्या कीर्तनामध्ये केलं, आणि लाखो लोक जमलेले, ऑलरेडीच लोक जमत होते. आणि चौंडे शास्त्रीच्या कीर्तनाच्या माध्यमातून सीताराम बाबाचं वर्णन झालं. लोकांची एवढी श्रद्धा वाढली, एवढी श्रद्धा वाढली. मोठ्या कीर्तनकाराने सांगावं, हे माझे गुरु आहेत, माझे गुरु गोंदवलेकर बाबांनी यांना गुरु मानलेलं आहे, ते सीताराम महाराज या ठिकाणी तुमच्याकडे आहे. तुम्ही भाग्यवान लोक आहे. तुमचं दुःख नष्ट करण्याकरता, तुमचे पीडा निष्ट करण्याकरता त्या सीताराम बाबाचा जन्म झालेला आहे. त्या चौंडे शास्त्रींनी वर्णन करावं महाराज, आणि त्या चौंडे शास्त्रींनी वर्णन केलं. आणि मग सीताराम बाबा सगळ्याला माहिती झाले. त्या सीताराम बाबाने 1825 साली संजीवन समाधीचं लेटर आलं. पत्र आल्यानंतर समाधी घेणं वेगळं महाराज. आणि मी अभंग का घेतला त्याचं कारण आहे का, सदा नाम घोषे अभंग घ्यायचं कारण आहे प्रवीण महाराज. कीर्तन इकडं चालू आहे, आणि तिकडं सीताराम बाबांनी संजीवन समाधी घेतली. कीर्तन चालू असताना म्हणजे भगवंताचा नामघोष चालू असताना संजीवन समाधी घेणं एवढी सोपी गोष्ट वाटली का? चालू कीर्तनात संजीवन समाधी घेतली. देव ठेवला, मला पत्र आलंय भगवंताचा, आता बस. पण मी जरी या देहाने इथून जात असेल, पण तुमच्या कल्याणाकरता मी ज्या ठिकाणी संजीवन समाधी घेतली ना, त्या जागेवरती राहणार आहे. आणि त्या जागेवरती जर तुम्ही सीताराम 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 देवाचं जर भजन केलं, तर तुमच्या चित्ताला किती समाधान द्यायचं हे माझ्या हातात आहे. त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात केलंय.
सदनम घोष करू हरि कथा सदनम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदनम घोष करू हरि कथा सदनम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा. आवाज कमी ठेवा, आवाज नका देऊ, विकू द्या. येणे सदा चित्ता समाधान देणे सदा चित्ता समाधान येणे सदा चित्ता समाधान समाधान येणे सदा चित्ता हे समाधान येणे सदा चित्ता तेने सदा चित्ता तेने सदा चित्ता तेने सदा चित्ता तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार सर्व सुख ज्ञानो सर्व अलंकार सर्व सर्व अलंकार सर्व अलंकार सर्व अलंकार. एकदा जोरात त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. हा, देवाने गोड गळा दिला महाराज त्यांना. हा, देव काही काहीला गळा देतो आणि काही काहीला नरड देतो महाराज. हा फरक आहे बरं का. देव काही काहीला गळा देतो आणि काही काहीला नरड देतो. गळ्याचा आणि नरड्याचा फरक सांगू का तुम्हाला? त्यांना गोड गळा दिला. आमच्या गावाकडे एक भजनी आहे, त्यांनी जर चाल म्हणली ना लोक त्याला 200 रुपये देते. ऐका बरं का गळ्याचा नरड्याचा फरक. त्यांनी जर चाल म्हणली तर लोक त्याला 200 रुपये देतात, पण नाही म्हटली तर 2000 देतात. नाही कळायचं हवे नव्हतं मला. हा गळ्याचा. ज्याचं गायन ऐकलं का चित्ताला समाधान भेटतं तो गळा आहे महाराज. ज्याचं गायनच ऐकू वाटत नाही भजन ते ओंगळवाने या उक्तीप्रमाणे मी अभंग जर घेतलाय त्याचं नाव त्याच्या चरणामध्ये समाधान नावाचा शब्द आला. त्यांचं गायन ऐकलं समाधान वाटलं. सीताराम बाबाचं जर तिथं बसून भजन केलं का चित्ताला ते समाधान देतात, म्हणून मी अभंग घेतलाय. ते सीताराम बाबांनी ज्या ठिकाणी संजीवन समाधी घेतली तो आज पुण्यतिथी 16चा दिवस आहे. आणि त्यांच्या दरबारामध्ये त्यांच्या कुठेही निसर्गामध्ये कुठेही त्या बाबाचं भजन करा, तुमचे दुःख नष्ट करायची ताकद सीताराम बाबा ते महाराज. सीताराम बाबा ते बरं. दोन्ही नाव आहे ना, देवाचं नाव सीतेचं नाव आहे आणि रामाचं नाव आहे. दोन्ही देव प्रसन्न करायचे असेल तर सीताराम अति महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळे लोक धावपळ कशासाठी करतात महाराज? समाधान भेटावं म्हणून करतात. पण ते समाधान कशात आहे? ते भगवंताच्या नामस्मरणात. इकडे तिकडे नाही. तुम्ही सगळे शेतकरी मंडळी दिवसभर कशासाठी कष्ट करता? कशासाठी? संध्याकाळी समाधानाने झोप लागावी म्हणून करता. बरोबर आहे का नाही? याच्या पुढे बोलू का थोडस? एखादी आजूबाई नातवाला दर्शनाला घेऊन गेले आणि नातवाला सांगते देवाचं दर्शन कर, आणि देवाला सांग सगळ्याला सुखी समाधानी ठेव. समाधान कशात आहे? भगवंताच्या नामस्मरणात आहे. माफी मागून बोलतो, आता टोपेवाले तुम्ही जुने मंडळी इथं बसलेले आहेत. प्रवीण महाराज यांच्या काळामध्ये पैसा पाणी कमी होता पण सुख समाधान भरपूर होतं. आपल्या पिढीकडे पैशाला ऊत आला पण सुख आणि समाधान काय ते मिळच लागणार. रात्रंदिवस नुसते आपण पळायला लागले पण समाधान नावाची गोष्ट आपल्याला काही मिळ लागणार. जुन्या पिढीकडे असा जन्म गेला सुखाचे आजा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंदता दिसाक्षी न पावला जय हो. माया विष्टीला जीव माझा
सर्व सुखाची आशा जन्म गेला एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंदता दिसाक्षी न पावला माया वेष्टी येला जीव माझा गोड प्रमाण दिलं महाराज. आपण पळता 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 आपला जन्म वाया चाललाय, पण समाधान नावाची गोष्ट कशात कळणार. जुन्या लोकांना राहायला घर नव्हते, सप्र असायचे महाराज, कौलारूचे घर असायचे, बरोबर आहे का नाही. त्याच्या समोर दारासमोर म्हातारी शेण आणि सडा टाकायची, आणि दिवाळी आली का म्हातारी अशी पोचारा मारायची. पोचारा कळते का तुम्हाला आजीबाई? त्या पोचाऱ्याचा वास आका गल्लीत सुटायचा, बरोबर आहे का नाही. त्या पोचाऱ्याचा सेंट चांगला का आम्ही 2000 रुपयाचा सेंट मारतो, तो सेंट चांगला. समाधान कशात आहे? शेणाने सारवलेल्या जागेवर पडल्या पडल्या झोप लागत होती माणसाला, एवढं समाधान होत. आता कोटी कोटी रुपयाचे बंगले बांधलेत लोकांनी. अशी फरची टाकली का आरचीला सुद्धा मागं टाकीन, एवढी भारी फरची टाकली. कोटी कोटी रुपयाचे बंगले बांधून सुद्धा लोकांना समाधान भेटान. काही कायला समाधान भेटान म्हणून काही काही नाही, बंगल्यावर समाधान नाव टाकलं तरी समाधान भेटान. हे दुर्दैव आहे महाराज. समाधान इकडं तिकडं नाहीये महाराज, समाधान ते भगवंताच्या नामस्मरणात, माझं सांगणं आहे. आणि त्याच्या नामस्मरणात जेवढी ताकद आहे ना, तेवढी जगात कशात नाही करे. तुम्हाला पाया पडून सांगतो, देवात सुद्धा तेवढी ताकद नाही, तेवढी त्याच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे. आणि भजनाची ताकद पाहिजे असेल, नामस्मरणाची ताकद पाहिजे असेल कलियुगात, तर माझं कीर्तन एक 15-20 मिनिटात संपलं. युट्यूबला जा आणि मी सांगतो तेवढं नाव सर्च करा. भगवंताचं नामस्मरणाची ताकद पाहिजे असेल तर युट्यूबला जा आणि प्रेमानंद शास्त्री वृंदा म्हणून एक नाव सर्च करा. 17 वर्षापूर्वी त्या महात्म्याच्या किडन्या गेल्या महाराज. डॉक्टरनी फक्त 2.5 महिन्याची गॅरंटी सर्टिफिकेट वरती टिपून दिली होती, तुमच्या दोन्ही किडन्या फेल आहेत, 2.5 महिन्यावरती तुम्ही जगू शकत नाही, असं सर्टिफिकेट हातामध्ये दिलं. पण परिस्थितीने गरीब असणारे प्रेमानंद बाबाने हातामध्ये सर्टिफिकेट घेतलं, हॉस्पिटलच्या बाहेर आले, आकाशाकडे पाहिलं आणि प्रेमानंद बाबाने सांगावं, देवा हे शरीर निर्माण करणारा तू आहे, हे पार्ट निर्माण करणारा तू आहे. या डॉक्टरनी फक्त मला 2.5 महिन्याची गॅरंटी सर्टिफिकेट वरती टिपून दिली. देवा माझ्या दोन्ही किडन्या फेल सांगितल्यात, मी 2.5 महिन्याच्या वरती जगू शकत नसेल लिहून दिलंय, पण देवा तुझ्यात किती ताकद आहे सगळ्या दुनियाला माहिती आहे. पण तुझ्या नामस्मरणात किती ताकद आहे, प्रेमानंद शास्त्रीचं चॅलेंज आहे तुला. तुझ्या नामस्मरणात किती ताकद आहे आता दुनियाला दाखवून देतो. माझ्या दोन्ही किडन्या फेल सांगितल्या ना, मी 2.5 महिन्याच्या वरती जगू शकत नसेल लिहून दिलंय ना, आजपासून एका किडनीला राधा नाव देतोय आणि दुसऱ्या किडनीला कृष्ण नाव देतोय. 17 वर्ष झाले, 17. जगातले सगळे जादा फॉलोवर जर कोणाचे असतील तर प्रेमानंद शास्त्रीचे आहे. भारतीय टीमचा कप्तान विराट कोहली महाराज असा लाईन लावून दर्शनाला होता. विराट कोहली, तो विराट कोहली एक इंस्टाग्रामला त्याचा एक फोटो टाकायचे मीडियावाल्याकडून 10 कोटी रुपये घेतोय, तो लाईन लावून दर्शनाला होता. आपल्या 3 एकराचा 2 गुंठ्याचा पुढे झेंडा लावता महाराज. चमत्कार झाल्याशिवाय ते नमस्कार घालायला आलं का? 5,500 पोरांचा ग्रुप बनवलेला महाराज मी पारानेरमध्ये. व्यसनापासून पोरांनी लांब राहायच्यासाठी माझा तो ग्रुप आहे. त्याच्यातले 150-200 पोरं मी वृंदावनला पाठवली होती. पोरं दर्शनाला गेल्यानंतर मला आल्यावर सांगत होती, उगले महाराज रात्री 1:30-2 वाजता आम्ही तुम्ही सांगितल्यानंतर प्रेमानंद बाबांच्या दर्शनाला गेलो. अहो पण रात्री 1:30 वाजता 25-30 हजार लोक रात्री 1:30 वाजता दर्शनाला. 1:45-2 वाजता म्हणे प्रेमानंद बाबाने सकुट्याच्या बाहेर पाऊल टाकलं. अहो पिवळं वस्त्र परिधान केलं होतं महाराज त्या दिवशी त्या महाराजांनी. 1:45-2 वाजता कुट्याच्या बाहेर पाऊल टाकलं रात्री आणि 25,000 लोकांनी भजन चालू केलं. राधे 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 बोल, राधे 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 बोल, राधे 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 बोल. गोपाल कृष्ण भगवान की जय. रात्री 1:45-2 वाजता 25,000 लोकांनी भजन करावं. ज्या माणसाची डॉक्टरनी फक्त 2.5 महिन्याची गॅरंटी सर्टिफिकेट वरती टिपून दिली होती, 17 वर्षापासून डोक्याच्या केसाला धक्का लागू दिला नाही, त्याला भगवंताच्या नामस्मरणाची ताकद म्हणतात महाराज. म्हणून सदा नामघोष का तुकोबानी वारंवार देवाचं भजन करायला लावलं. तुकोबाला माहिती होतं शरीराचे सगळे पार्ट जरी कलियुगात खराब झाले तरी जिवंत राहता येते, त्याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण. याच्या पुढे बोलतो थोडस अजून. तुम्हाला बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोपा उपाय सांगू एखादा? सांगू? कुणाला ऐकायचं करा बरोबर. एवढ्याच पाकिटात सांगणार होतो, रुपये वाढव घेणार नव्हतो. कुणाला सगळ्याला ऐकायचं, कुणालाच मूर वाटत नाही महाराज. तुमचं भ्रम आहे का काजू बदाम खाल्ल्याने माणसाचं आयुष्य वाढतंय? डोक्यातून काढून टाका. लिसन टू केअरफुली एवढं वाक्य माझं आज घरी नाही. तुम्हाला बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोपा उपाय सांगतो. तुमचा जो श्वास चालू आहे ना, श्वास
श्वासागणिक जर भगवंताचं नामस्मरण असेल तर काळाची ताकद नाही महाराज तुमच्याकडे पाहिजे. फक्त श्वासागणिक पाहिजे. तुम्ही श्वास आतमध्ये घेताय राधे 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 राधे, श्वास बाहेर सोडताय नारायण नारायण, श्वास आतमध्ये घेताय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, श्वास बाहेर सोडताय राधे 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 राधे. श्वासागणिक भगवंताचं नामस्मरण असेल तुम्ही 2 दिवस बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. 1 महिना बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. 6 महिने बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. 1 वर्ष बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. कोण राहिलं जिवंत? लय लांबचं उदाहरण देत नाही. आमच्या नगरमध्ये या, सोलापूर हायवेला गाडी घ्या, मध्ये मांदळी नावाचं गाव लागेल. आत्मारामगिरी नावाचे साधू आहे, कित्येक वर्ष झाले काय नाही खाता पिता साधू जिवंत. ही ओरिजिनल नामस्मरणाची ताकद. बसलेल्यापैकी कोण कोण गेलं बरं मांदळीला? वरती बोट कर. जे गेले नाही त्यांनी युट्यूबला सर्च करून पहा. अहो 1 तास एका अंगावर झोपलो तर पाठीला कळ लागते महाराज आपल्या. कित्येक वर झाले बाबा त्या अवस्थेमध्ये. 2 दिवस काही खाल्ले नाही तर चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात आपल्या. कित्येक वर झाला अन्न पाण्याचा त्याग आहे, पण चेहरा कसं टवटवीत आहे की भगवंताचा. साक्षात भगवान शंकराचा अवतार आत्मारामगिरीजी महाराज. कर्जतला वर्ष श्राद्ध निमित्ताने कीर्तन केलं. जाता जाता बाबांच्या दर्शनाला थांबलो. माझं श्रद्धास्थान आहे महाराज ते. मी का बोललो शंकराचा अवतार आहे का? मी दर्शन करत असताना काचेच्या बाहेरून दर्शन करावं लागतं. तुम्ही जे गेलात त्यांना माहिती असेल, जे गेला नाही त्यांनी एकदा जाऊन या. काचेच्या बाहेरून दर्शन करत असताना बाबा अभंग म्हणत होते, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या ते. रणजित गांगर्डे नावाचा सेवक बाबांच्या समोर आला. बाबा काहीतरी पाणी वगैरे घ्या बाबा. बाबांनी सांगितलं, रणजित मी काशीला जाऊन जेवण करून आलो. रणजित याच्यातून काय संदेश घ्यायचा? साक्षात भगवान शंकराचा अवतार आत्मारामगिरीजी महाराज. महाराज कमिटीवाले लोक मला सांगत होते आता तरी बाबा मंदिरात आहे. पहिले बाबा झाडावर जाऊन बसले 6 महिने बाबा खाली येत नव्हते. ऊन वारा पाऊस धारा सगळं सहन करायचे त्या नामस्मरणात. एकदा तर रस्त्याच्या कडे उजवा हात वरती करून उभा राहिले म्हणे. 2.25 महिने तशीच होते नामस्मरणामध्ये. महाराज बाबांच्या आई साहेबांनी देव ठेवला हो. आणि गावकरी बाबांना सांगायला गेले, बाबा तुमच्या आईने देव ठेवला. बाबा ज्या जागेवर उभं होते 13 दिवस त्याच जागेवर उभं होते. शेवटी गावकऱ्यांनी विधी केला आणि गावकरी घरी आले. भर उन्हाळा चालू असताना दो 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 पाऊस सुरू झाला. ज्या जागेवरती विधी केला होता तेवढ्याच जागेवरती पाऊस पडत होता. ती जागा सगळी वाहून गेली. मुठभर माती सुद्धा शिल्लक राहिली नाही. सामान्य माणूस या जगातून गेल्यानंतर 10व्या दिवसानंतर त्याच्या हस्त्याने राग गंगेला निघून सोडली जाते. आत्मारामगिरीजी महाराज म्हणजे साक्षात भगवान शंकराचा अवतार. त्यांच्या आई साहेबांनी देह ठेवावा महाराज. आणि शंकर भगवंताच्या जटातून जशी गंगा प्रगट व्हावी ना, त्या गंगेने रूप धारण केले. त्या आई साहेबाला स्वतःमध्ये विलीन करून घेतले. साधू महात्म्याची ताकद आहे. आलात तरी त्या परिसरात हायवेच्या कडाला मांदळी नावाचं गाव आहे. युट्यूबला सर्च करा आणि तिथे 1 मिनिट दर्शनाला थांबा. तुकोबाला माहिती होतं कलियुगामध्ये बिगर खाता पिता सुद्धा जिवंत राहता येतं. याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण महत्वाचं आहे. म्हणून सदा नामघोष. शरीराचे सगळे पार्ट खराब झाले तरी जिवंत राहता येतं. याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण सदा नामघोष करू हरिकथा. आम्ही वारंवार 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 देवाचं नाव घेतलं. तुकोबा आम्हाला किती आनंद भेटत याचं वर्णन दुसऱ्या जगात. सर्व सुख लालो सर्व अलंकार, 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 सर्व सुख न्यालो 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 सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार, जय हो. सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख न्यालो 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 सर्व अलंकार, आनंद निर्भर दुर्लत सो, आनंद
सोड हे आनंद निर्भय टाळी वाजवा सगळे, टाळी वाजवा. आनंद निर्भय डुलत सर्व सुख नालो सर्व अलंकार 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 सर्व सुख न्यालो 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 सर्व अलंकार सर्व सुख नालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सो सर्व सुख न्यालो सर्व अलंकार आनंद निर्भय डोलत तो डुलत सो आनंद वा वा, एका जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी, सर्वांसाठी. महाराज भगवंताचं नामस्मरण वारंवार घेतलं तर किती आनंद आहे. सर्व सुख न्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत जो. उगले महाराज आम्ही कुठं नामस्मरण घ्यावा. आता आपण सगळेजण ज्यांच्या दरबारात आहे ते शंकर बाबांचं मठ आहे. मी खरडाचं जे सांगितलं सीताराम बाबाची संजीवन समाधी. मग तुम्हाला बसलेल्या बऱ्याच जणाला प्रश्न पडला असेल, बाबांना जाऊन एवढे वर्ष झाले, मग ते बाबा आपल्या आशीर्वादाने आपलं कल्याण करतील का? बाबा फक्त शरीराने गेलेत महाराज. आत्म्याच्या देहाच्या रूपाने जरी गेले असेल तर आत्म्याच्या रूपाने आपल्या आशीर्वादाकरता याच ठिकाणी आहे. मग गेलेला आत्मा आशीर्वादाने कल्याण होतंय का? बऱ्याच वेळेस मी पुण्यस्मरणाच्या माध्यमातूनही तेजस दादा अनेक वेळेस मी सांगितलं, जरी घरातून एखादा व्यक्ती गेला तर त्याचा आत्मा आशीर्वादाने कल्याण करतो महाराज. याचं ज्वलंत जिवंत उदाहरण देईल मी तुम्हाला. बसलेल्यापैकी सैनिक क्षेत्रामध्ये कोणी काम केलं असेल नसेल मला माहिती नाही. कोणी आहे का मेजर म्हणून कोणी बसलेलं आहे का माझ्यासमोर? पण तुमचा मित्र कोणी मेजर असेल तर त्याला एवढी गोष्ट विचारा, किंवा माझं कीर्तन संपल्यानंतर एवढी गोष्ट सर्च करा. गेलेला आत्मा आशीर्वाद देतो कसा? लोक म्हणतात ना, पुण्यस्मरण केल्याने कुठं इथं केल्याने कुठं वरती पोहोचतं का? आता गेलेल्या माध्यमातून आता 1800 सालामध्ये सीताराम बाबांनी संजीवन समाधी घेतली. मग त्यांचा आत्म्याच्या आशीर्वादाने आपलं कल्याण होईल का? याचं ज्वलंत जिवंत उदाहरण देतो. गेलेला आत्मा आशीर्वाद देतो कसा? 1962 साली चीनचं युद्ध झालं. माता भगिनी लक्षात ठेवा, मी जे नाव सांगतो तेवढं युट्यूबला सर्च करा. चीनचं युद्ध प्रारंभ झालं आणि जसवंत सिंग नावाचा सैनिक, नाव लक्षात ठेवा, जसवंत सिंग एकट्या गड्याने चीनची अख्खी टोळी आडून ठेवली. एका टायमाला जसवंत सिंग 6 गन मधून फायरिंग करत होता. पण दुर्दैव घडलं, आपले लोक फितूर झाले. 1962 साली जसवंत सिंग साहेबाला चायना बॉर्डरवर फाशी देऊन मारलं. पण 1962 साली फाशी देऊन मारलेल्या जसवंत सिंग साहेबाची कहाणी ऐका. बसलेल्यापैकी उद्या कुणीही चायना बॉर्डरवर जा, 1962 साली फाशी देऊन मारलेला जसवंत सिंग आजही घोड्यावरून फिरताना सीमेचं रक्षण करताना आपल्या सैनिकांना दिसतो महाराज. साहेब याच्यात नवल नाहीये. 1962 साली आपल्यातून निघून गेलेल्या जसवंत सिंग साहेबाची पेन्शन सरकारने आज तारखेपर्यंत चालू ठेवली. याच्या पुढे बोलू का थोडं? दर 4 महिन्याला रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं जसवंत सिंग साहेबाचं. कधी गेलेत आपल्यातून? 1962 साली गेलेत. 2025 ला दर 4 महिन्याला रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं. दर 2 महिन्याला सैनिकांचा प्रोग्राम झाला का सेपरेट खुर्ची टाकली जाते त्यांच्यासाठी. त्यांच्या खुर्चीवर कोणी बसत नाही. याच्या पुढे ऐका, ज्या ठिकाणी जसवंत सिंग साहेब राहत होते, सकाळी उठल्यानंतर त्यांच्या रूमला इस्त्री केलेला शर्ट अटकावला जातो, त्यांचा दिवाण साफ केला जातो आणि त्यांचे बूट पॉलिश केले जातात. कधी गेलेत आपल्यातून? 1962 साली. 2025 ला दररोज सकाळी त्यांच्या रूमला इस्त्री केलेला शर्ट अटकावला जातो, दिवाण साफ केला जातो, बूट पॉलिश केले जातात. संध्याकाळी जर तुम्ही त्यांच्या रूमला पाहायला गेलात, पॉलिश केलेल्या बूटवरती आपोआप धूळ साचलेली दिसेल, इस्त्री केलेला शर्ट चुरगळलेला दिसेल आणि दिवाण तुम्हाला अस्तव्यस्त झालेलं दिसेल. याच्यातही नवल नाही. पारनेर तालुक्यात मी जिथं राहतो त्या पारनेर तालुक्यामध्ये सुप्याच्या पुढे नारायणगाव नावाचं एक गाव आहे, हायवेच्या कडाला आहे. कधी आले तर या. त्या गावातून मी 10व्याचं प्रवचन करत असताना समोर बसलेल्या फौजी माणसाने मला उत्तर दिलं होतं, उगले महाराज मी याला स्वतः साक्षीदार आहे, स्वतः मी त्या बाउंड्रीवरती ड्युटी केली. संध्याकाळी बाउंड्रीवरती ड्युटी करत असताना अचानक जर आपल्या एखाद्या सैनिकाला जर झोप लागली तर थप्पड मारून उठवण्याचं काम आजही जसवंत सिंग त्या ठिकाणी करतो महाराज. मग सांगा मला, सरकारला ह्या गोष्टी मान्य कराव्या लागत असेल तर अर्ध्या आळुकोंड्याने पिवळ्या झालेल्या 2 पुस्तक वाचून अक्कल आलेल्या लोकांनी काय हिंदू धर्मावर टीका करावी? लोक म्हणतात आता एवढे वर्ष झाले आणि त्यांच्या आत्म्याने तुमचा आशीर्वादाने कल्याण होणार आहे का? 100% होणार आहे महाराज.
हा. आणि माझ्या नंतर माझ्या कीर्तन नंतर युट्यूबला हरभजन बाबा आणि गोपी बाबाचा एक पिक्चर निघाला होता पहा. देशाचे पंतप्रधान PM मोदी साहेब जरी तिथं आले, जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट केल्याशिवाय कधी पुढे जात नाही. एकच हेलिकॉप्टर बिना सॅल्यूटचं मंदिरावरून गेलं होतं, पुन्हा वापस आलं नाही. 20 नोव्हेंबर 1996 तारीख लिहून ठेवा. पलांडे नावाचे साहेब तिथे आले होते. बाकीचे कर्मचारी म्हणे साहेब इथं खाली उतरा. जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट करायची पद्धती तसं कोणी जात नाही म्हणे साहेब, इथून 1 मिनिटात मस्तक टिकून पुढे जाऊ. पलांडे फुगिरीत बोललं. नाही सॅल्यूट केल्याने काय फरक पडतो म्हणे, जुन्या रूढी परंपरा बंद करून टाका. माय मग मीटिंग म्हणे चला. जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट न करता पलांडे हेलिकॉप्टर मध्ये बसला. काही सेकंदात हेलिकॉप्टर क्रॅक झालं. जसवंत सिंग साहेबाच्या शेजारी पलांडेचा पुतळा उभा केला. जा कधी चायना बॉर्डरवर पाहिला. जसवंत सिंग साहेबाच्या थोडं पुढे गेलं का बुलेट बाबा नावाचं प्रकरण. तिथे गेलं, गाड्या अशा साईडला लावा लागते, ते बुलेटचं दर्शन घ्यावं लागतं, मग गाड्या पुढे जातात. बिगर बुलेटच्या दर्शनाची गाडी पुढे जाऊ शकत नाही, आपोआप पाठीमाग ओढल्या जाते. सांगा मला तुम्ही सगळी मंडळी, 1962 साली आपल्यातून निघून गेलेल्या जसवंत सिंग साहेबाच्या आत्म्याची सरकार जर आजपर्यंत एवढी काळजी करत असेल, तर 1825 ला संजीवन समाधी सोहळा झाला सीताराम बाबाचा. त्यांच्या निमित्ताने आपण पुण्यतिथी सोहळा साजरा करणार. त्यांचा आत्मा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे महाराज. याच्या पुढे बोलतो तेजस महाराज. तुम्हाला एखाद्या सैनिकांची भेट झाली, त्याला विचारा. त्या ठिकाणी जसवंत सिंग बाबांच्या समोर आपण गेलो, आपण कसं देवाच्या समोर गेलो का दानपिटीत पैसे टाकतो, 100, 200, 500. तर तिची मोठी दानपिटी महाराज. आणि आपल्याला जर गरज असली 4-5 हजार रुपये आपण दानपिटीतून घेऊ शकतो. आम्हाला फक्त जसवंत सिंग बाबाला सांगायचं, 1 महिनाभर मला गरज आहे, 1 महिना पूर्ण झाला कमी तुमचे. आणि तुम्ही जरी 5,000 रुपये त्याच्यातून जर घेतले आणि तुम्ही समजा गावाकडे आले, 1 महिना पूर्ण झाला, तुम्हाला ऑनलाईन का ना त्या ट्रस्ट वरती पाठावे लागतातच. 1 दिवस जरी एक्स्ट्रा झाला तर काहीतरी हानी झाल्याशिवाय राहत नाही. याची ज्वलंत उदाहरणं सैनिकांचे पारड्या तालुक्यातली मी तुम्हाला नावानिशी सांगाल महाराज. काय ताकद महाराज असल्याशिवाय के. तसं सीताराम बाबाचं आहे. सीताराम बाबा आजही खरड्यामध्ये संजीवन समाधी घेतली. आजही आपण या मठावरती कार्यक्रम केला ना, आपली सगळी कल्याण करायची ताकद आज जर कुणी उचलली असेल तर सीताराम बाबांनी उचलली. आपल्या डोक्याच्या सुद्धा केसाला धाका, फक्त आपली श्रद्धा पाहिजे. श्रद्धेच्या पुढं काही नाही, आपली श्रद्धा पाहिजे. सगळे सुख दुःख टाळायची ताकद, संसारामध्ये सुख द्यायची ताकद जर कशात असेल तर त्या सीताराम बाबात आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात. 5-7 मिनिटात मला थांबायचं, फक्त माझा एक संदेश घरी घेऊन जा. उगले महाराज दररोज कीर्तनात सांगत आले,